वन्दितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूते चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि साधारणतः 3 हप्त्याच्या गॅप नंतर आपला आज क्लास परत सुरू होतो आहे आणि आपण कर्ता कर्म अधिकार बघतो आहे। थोडं आपण रिवाइज होऊया, म्हणजे आपला कोणता संदर्भ सुरू आहे, कशा प्रकारची भूमिका आपण पाहिलेली आहे हे थोडं लक्षात येईल। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि जीव आणि अजीव हे दोनही द्रव्य स्वतंत्र रीतीने आहे हे जीवाधिकारामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलं। मग आता जर ही दोन द्रव्य स्वतंत्र आहे तर यांचा संबंध येतो कुठून, हे परस्पर बंधाला प्राप्त कसे होतात आणि त्यांच्या बंधाची प्रक्रिया काय आणि त्याला सुटण्याचा उपाय काय, हा प्रश्न आम्ही कर्ता कर्म अधिकाराच्या माध्यमातून सोडवणार आहे। अनादिकालापासून या जीवानी ज्याचं कर्तृत्व घ्यायला नको त्याचंही कर्तृत्व स्वतःकडे घेतलं आहे। सर्व विश्वाचं कर्तृत्वाचा ओझा वाहण्याचं याचं एक प्रकारचा हा अनादिकालाचा संस्कार आहे। सर्वांचं मीच करतो अशा प्रकारची याची भूमिका कर्तृत्व बुद्धी संपत नाही आणि जोपर्यंत कर्तृत्व बुद्धी संपत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात मिथ्यात्व आहे। मी पराला बदलवू शकतो ही मान्यताच आमची खोटी आहे। वास्तविकतः जीवनात कुणीही कुणाला बदलवू शकत नाही हे अंतिम सत्य आहे आणि या सत्याचा जितक्या लवकर आम्ही स्वीकार करू तेवढं समाधान आमच्या जीवनात येणार आहे। पण हे सत्य शाब्दिक रूपाने स्वीकारणं आणि प्रत्यक्षात अनुभूतीमध्ये स्वीकारणं याच्यामध्ये फरक आहे आणि आचार्यांना देखील याची पूर्ण जाणीव आहे की अनादिकालचे संस्कार इतक्या लवकर मिटणार नाही आणि म्हणून वारंवार आचार्यांनी भेद विज्ञानाची महती जीवनात सांगितली। कशा तऱ्हेने भेद विज्ञान कर, काय तू स्वतःला मांडतोय आणि कशापासून तुला वेगळं बघायचंय, तुझ्या अभिप्रायामध्ये तुला काय घ्यायचं आहे, तुझं चिंतन तुला कसं करायचंय, या दृष्टीने आचार्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला एक गाईडलाईन रूपाने हा ग्रंथ आमच्या समोर ठेवलेला आहे। वास्तविकतः 7 तत्वांचं निरूपण करण्याच्या पूर्वी ही सप्तपीठिका म्हणून त्यांनी हा कर्ता कर्म अधिकार जोडलेला आहे। कारण आम्ही एकाच दुसऱ्याला चिकटवतो, जिथं नको त्या ठिकाणी आम्ही त्याला कर्तृत्वपणा देतो आणि हेच आमच्या संसारामध्ये परिभ्रमणाचं मूळ कारण आहे। वस्तूचा विचार 2 तऱ्हेने आम्हाला करता येतो, एक द्रव्य दृष्टीने आणि एक पर्याय दृष्टीने। द्रव्य दृष्टी ही नित्य अंशाला ग्रहण करणारी आहे, कारण वस्तू नित्यात्मक आहे, म्हणजे वस्तू नित्य पण आहे आणि अनित्य पण आहे। एका समयात नित्य आहे आणि दुसऱ्या समयात अनित्य आहे असं नाही आहे। एकाच समयामध्ये वस्तू नित्यात्मक आहे, त्याचं निरूपण देखील आम्हाला तशाच पद्धतीने करावं लागतं। पण आमच्या वाणीची असमर्थता आहे, आम्ही एका वेळी एकच सांगू शकतो। वस्तू नित्यात्मक असतानाही आम्ही एका दृष्टीने नित्य आहे मग अनित्य आहे असं एकच वचन बोलू शकतो आणि म्हणून वचनामध्ये नय विवक्षा लावावी लागते। नय संबंधात जे काही कथन असणार आहे, चिंतन असणार आहे, हे सर्व विकल्पात्मक आहे आणि अनुभूती जी आहे ही अनुभूती ही निर्विकल्पकतेची आहे।
तिथे विकल्प नाही. हा जो समयसार रूप शुद्धात्मा आहे, हा विकल्पातीत, नयपक्षातीत, अर्थात आमच्या आत्म्याचा अनुभव हेच आमच्यासाठी प्रधान लक्ष असणार आहे. आम्ही म्हणतोय की कोटी ग्रंथ का सार, आत्म अनुभूती करो प्रमाण. अनुभूती ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि जेव्हा स्वानुभवांती एखादी गोष्ट आम्हाला ज्ञात होते, तेव्हा आम्हाला विस्मरण देखील होत नाही. विस्मरण कधी? जेव्हा दुसऱ्यांनी सांगितलेली आहे, वाचली आहे, अंतःकरणात ठसलेली नाही, त्या गोष्टीचं विस्मरण होतं. पण जी अंतःकरणात ठसलेली आहे, जी आमच्या अनुभूतीमध्ये आलेली आहे, अनुभूती कधीही आम्हाला दगा देत नाही. आणि म्हणून ही अनुभूती विकल्पातीत आहे. नयपक्षांची आचार्यांनी चर्चा केली. आम्ही आलेलो आहे 143व्या गाथेला आम्ही सुरुवात केलेली होती आणि तोपर्यंत आचार्यांनी नयपक्षांची चर्चा केलेली होती. 20 कलश आचार्य अमृतचंद्रांनी ठेवले एका मागोमाग आणि सांगितलं की व्यवहार नयाचा पक्ष हा आहे, निश्चय नयाचा पक्ष असा आहे. पण या दोन्ही पक्षाचा जो अतिक्रांत होतो त्याला समयसार अनुभूत होतो. विकल्पामध्ये, भेदामध्ये जोपर्यंत आम्ही अडकतो तोपर्यंत आम्ही अनुभूतीपासून दूर आहे. आम्ही जिभेवर साखर ठेवली आणि जोपर्यंत आम्ही ही साखर आहे, गोड आहे, मला खायची आहे, हे विकल्प असेल तोपर्यंत आम्हाला चव कळत नाही. अनुभूती येण्यासाठी आम्हाला एक क्षण निर्विकल्प व्हावं लागतं. जे आम्ही तोंडात ठेवलेलं आहे त्याचीच अनुभूती, रसास्वाद घेतला तरच आम्हाला वस्तूची चव योग्य रीतीने कळू शकते आणि हा अनुभवच आम्हाला सर्व काही सांगून जातो. निश्चय नयाने सांगितल्याप्रमाणे आत्मा अबद्ध स्पृष्ट अशा तऱ्हेचा आत्मा त्यांनी सांगितला. नियत, एकरूप, अखंड, अभेद हा आत्मा सांगितला. आता निश्चय नयाने जो पक्ष सांगितलेला आहे, या पक्षाला आम्हाला सोडायचं नाही. लक्षात घ्या. तर या पक्षाचा जो विकल्प आहे, या विकल्पाला सोडण्याची ही गोष्ट आहे. निश्चय नयाचा पक्ष, त्यांनी दाखवलेला आत्मा हा आम्हाला ग्रहण करायचा आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा. व्यवहार नयाचा पक्ष आणि व्यवहार नयानी दाखविलेला आत्मा दोन्हीही सोडण्यायोग्य आहे. व्यवहार नय असं म्हणेल की आत्मा चतुर्गतीमध्ये भ्रमण करतो. व्यवहार नयाचा पक्ष हाही आम्हाला सोडायचा आहे. व्यवहार नयानी चतुर्गती रूप जो आत्मा दाखविलेला आहे त्याचाही आम्हाला आश्रय घ्यायचा नाही. दोन्ही हेय आहे. निश्चय नय म्हणेल हा आत्मा चतुर्गतीमध्ये भ्रमण करत नाही. हा जो निश्चय नयाचा पक्ष आहे, यांनी जो आत्मा दाखविलेला आहे, या आत्म्याचा आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे. पण निश्चय नयाच्या विकल्पात, म्हणजे मी निश्चय नयाच्या विकल्पाच्या आत्म्याला ग्रहण करतो आहे, मी या विकल्पाला सोडतो आहे, अशा तऱ्हेचे मात्र विचार जीवनात नको. इथे निर्विकल्प दशा असावी लागते. आणि जोपर्यंत पक्षपात आहे तोपर्यंत चित्ताचा क्षोभ आमच्या मिटत नाही, वितराग अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. सुरुवात आमची जी आम्हाला करायची आहे ती आमची सुरुवात आगमाभ्यासापासून होणार आहे. आगमाचा अभ्यास करत असताना बुद्धी ही निश्चय आणि व्यवहार दोन्ही नयांना घेऊन चालते. कारण आम्ही म्हटलं की मला निश्चय समजला पाहिजे, तर व्यवहार समजल्याशिवाय निश्चय समजू शकत नाही. आम्हाला निश्चय समजायचा आहे, पण त्यासाठी साधन म्हणून व्यवहाराचा आम्हाला पहिल्यांदा अवलंब घ्यावा लागतो, तो समजावा लागतो. म्हणून आगमाचा अभ्यास करत असताना बुद्धी आमची निश्चय आणि व्यवहार दोन्ही नयांना घेऊन प्रवृत्त होते. तत्व जाणल्यानंतर आता आम्हाला 7 तत्वांचं निश्चय नयानी माहिती झाली, व्यवहार नयानी माहिती झाली. ही जाणल्यानंतर मग पुढची प्रक्रिया
आम्ही पुढच्या प्रक्रियेपर्यंत येतच नाही. आम्ही इथेच थांबतो. आम्ही फक्त जाणल्याच्या कक्षेपर्यंत थांबतो. आम्ही अंतरंगात रममाण व्हायचंय त्या आत्मतत्वात, ही आमची दृष्टीच नाहीये. ही दृष्टी समय सारणी दिली. त्या ठिकाणी हे दोन्ही तत्व आम्ही जाणले. तत्व जाणल्यानंतर स्वस्थ होऊन, शब्द पहा, तत्व जाणल्यानंतर स्वस्थ होऊन म्हणजे स्व मध्ये स्थित होऊन आमची जी ही विकल्पात्मक बुद्धी आहे, हे चांगलं आहे की हे वाईट आहे, हे सोडायचं आहे की हे नाही सोडायचं, हे ग्रहण करायचं की नाही करायचं, ही जी आमची उहापोहात्मक बुद्धी, चंचल बुद्धी, या बुद्धीचा त्याग करायचा आहे. नयाच्या द्वारा हे उपादेय तत्वांचं ज्ञान करून, निर्णय करून हे याचा त्याग आणि उपादेयाचं ग्रहण आम्हाला करावं लागतं. तर अशी ही नय पक्षाची भूमिका आहे. जाणण्याच्या कक्षेपर्यंत दोनही नय आम्हाला प्रयोजनवान आहे. आम्हाला निश्चय नयही जाणण्यायोग्य आहे, व्यवहार नयही जाणण्यायोग्य आहे, किंवा द्रव्यार्थिक नयानी पण आम्हाला वस्तू जाणून घ्यावी लागते आणि पर्यायार्थिक नयानी देखील वस्तू जाणून घ्यावी लागते. शब्द द्रव्यार्थिक नय, ज्याचा विषय द्रव्य आहे तो द्रव्यार्थिक नय, ज्याचा विषय पर्याय आहे तो पर्यायार्थिक नय. पुढे स्पष्टीकरणात ज्याचा विषय एक आहे, अखंड आहे, अभेद आहे, तो द्रव्यार्थिक नयाचा विषय. ज्याचा विषय अनित्य आहे, अनेकता आहे, तद्रूपता नाही, तो पर्यायार्थिक नयाचा विषय. जाणण्याच्या कक्षेपर्यंत आम्हाला दोन्ही प्रयोजनवान आहे. आम्ही आज संसारामध्ये परिभ्रमण करतो आहे. माझ्या पर्यायीत राग आहे, राग माझ्या जीवनात मला सोडायचा आहे, हे आम्हाला व्यवहार नयानीच सांगितलेलं आहे. आणि आमचं निखळ स्वरूप, मी राग रहित आहे, मी भावकर्माचा करता नाही, मी शुद्ध रूपाचा आहे, हे स्वरूप माझं निश्चय नयानी मला दाखविलेलं आहे. म्हणून जाणण्याच्या कक्षेपर्यंत दोनही नय प्रयोजनवान आहे आणि दोन्ही नयांचे विषय आम्हाला समजून घ्यायचे आहे. शुद्ध नयाचा विषयभूत आत्मा, शुद्धात्मा हा उपादेय आहे. तो निर्भय आणि हे निखिल सत्य आहे, पूर्ण सत्य आहे. आणि म्हणून या नयाद्वारा आत्म्याचे जे स्वरूप दाखविले त्याला समजून ते मी आहे, तसं माझं स्वरूप आहे, हा अनुभव घ्यायचा आहे. व्यवहार नयाने जे परोपाधी निमित्तची संयोगिक अवस्था सांगितली ती आज माझ्यात विद्यमान आहे. आज मी शरीर सहित आहे, राग सहित आहे, चतुर्गतीमध्ये भ्रमण करणारा आहे, नामकर्म उच्च गोत्रानी वगैरे सहित आहे. हे तर व्यवहार नयानी असं स्वरूप आज माझं आहे. पण हे माझं वास्तविक स्वरूप नाही. मला जर कुणी माझा त्रिकाली पत्ता विचारला तर माझा त्रिकाली पत्ता हा नाही, हा टेंटेटिव्ह आहे, टेम्पररी आहे. आणि जे अशाश्वत आहे त्याला मला ग्रहण करायचं नाही. म्हणून हे माझं स्वरूप नाही, ही विकारी दशा आहे, अनुपादेय आहे. आणि म्हणून या हेय स्वभावाला सोडून उपादेय स्वरूपाला ग्रहण करून विकल्पाला सोडून आत्म्यामध्ये मला रममाण व्हायचं आहे. ही आहे आमची स्वस्थ होण्याची प्रक्रिया. स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थित होणं. आणि ज्याला आपल्या या आत्म्याचा अनुभव आला तो आता स्वरूप गुप्त, स्वतःच्या स्वरूपात निमग्न, अखंड, आनंदमय असा तो प्रगट करतो. याप्रमाणे आचार्यांनी 20 कलशांच्या द्वारा या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहे. आणि मग सांगितलं की जेव्हा ज्ञानी पुरुष सर्वांपासून भिन्न आपल्या चैतन्य मात्र आत्म्याचा अनुभव करतो तेव्हा तत्वोपलब्धीसाठी जे श्रुतज्ञानाचं साधन होतं
श्रुतज्ञानाने त्यांनी तत्व उपलब्धी करून घेतली होती. आत्म्याला त्यांनी निर्णय केलेला होता आणि नय, प्रमाण, निक्षेप या माध्यमातून वस्तू स्वरूप समजून घेतलं होतं. हे सगळं जेव्हा आपल्या चैतन्याचा अनुभव घेतो तेव्हा हे स्वयमेव दूर होतात. त्याला दूर करावं लागत नाही. जसं आम्हाला अशुभ जीवनामधून जाणीवपूर्वक सोडावं लागतं आणि शुभाचा जाणीवपूर्वक अंगीकार करावा लागतो, पण शुभ मात्र आम्हाला सोडावं लागत नाही. शुद्धाला प्राप्त झाला की शुभ स्वयमेव सुटतं. पक्व झालेलं फळ झाडावरून सहज गळून पडतं. त्याप्रमाणे या जीवाला सुद्धा आत्म्याची अनुभूती झाली की तुला शुभ सोडायचं आहे हे सांगावं लागत नाही. शुभाचा विकल्प स्वयमेव हटणार आहे आणि म्हणून कितीही कुणीही सांगण्याचा प्रयत्न केला की शुभ देखील सोडा, तर शुभ सोडायचं नाही. ध्येय आमचं शुद्ध रूपाचं आहे. त्याला ज्या समयी आम्ही उपलब्ध होऊ तेव्हा शुभ स्वयमेव जीवनातून निघून जाणार आहे. मूकमाटीमध्ये आचार्य विद्यासागर महाराजांनी उदाहरण दिलं की झाडाला पहिल्यांदा फळ लागण्याच्या पूर्वी फूल येतं. फूल आल्यानंतर त्या फुलातूनच फळाची निर्मिती होते. फळ तयार झाल्यानंतर, पक्व झाल्यानंतर, त्याच्यामध्ये रस भरल्यानंतर ते पुष्प जे आहे ते स्वयमेव गळून पडतं. त्या फळापासून ते त्याला अलग करावं लागत नाही. अशा तऱ्हेने ते स्वयं दूर होतं आणि हा आमचा आत्मा केवळ चैतन्य 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 रूपाने तेजमय प्रकाशमान होतो. हे सगळं आमचं तेज अज्ञानरूपी अंधकार जीवनातून नाहीसा होतो आणि नयविकल्प देखील संपून जातात. म्हणून स्वानुभूतीच सर्व आमच्या पुरुषार्थाचं फल आहे. त्रिकाली ध्रुव आत्म्याच्या आश्रयाने सर्व विकल्प आमचे संपणार आहे. म्हणून आमचं एकमेव श्रद्धेय काय असेल, तर ध्येय काय असेल, तर एक आमचा त्रिकाली आत्माच आम्हाला बघायचा आहे. या तऱ्हेने बघितल्यानंतर आम्ही 143 नंबरच्या गाथेवर आलेलो होतो आणि 143 नंबरची गाथा या ठिकाणी हे सांगितलं की पक्षातिक्रांताचं काय स्वरूप आहे. जर मला पक्षाच्या विकल्पात अडकायचं नाही, मध्यंतरी 20 कलश अमृतचंद्र आचार्यांनी दिले आणि या 20 कलशांमध्ये 2 ओळीत अत्यंत सारख्या आहे की पक्षातिक्रांत व्हावा, पक्षातीत अशी ही अनुभूती आहे आणि ती मला प्राप्त करायची आहे. समयसार स्वरूप शुद्धात्मा हा असा पक्षातिक्रांत आहे. पक्षातिक्रांत शब्द तर आम्ही वापरला, पण त्याचा अर्थ आम्हाला कळला का? आणि त्यासाठी आचार्य त्याचं स्वरूप या 143 नंबरच्या गाथेमध्ये स्पष्ट करतात आहे. आणि गाथा आपण तशी वाचलेली आहे, पण परत एकदा ती गाथा पहा, म्हणजे आपण इथून सुरुवात करतो आहे. दोन्हम विनयान भणिदम जान दिनवरीम तु समय पडिबद्धो नदुनय पक्खम गिण्हदी किंची विनय पक्ख परिहीनो. नय पक्ष परिहीनो, नय पक्षाने रहित, म्हणजे कोणत्याही नयाचा पक्ष नाही. निश्चय नय असेल, व्यवहार नय असेल, कोणत्याही नयाचा मला आता पक्ष स्वीकारायचा नाही. नय पक्षाने मी रहित आहे. आणि समय पडिबद्धो, समयाशी आत्म्याशी हा प्रतिबद्ध आहे. महत्वपूर्ण शब्द समयाशी प्रतिबद्ध हे आत्म्याचं विशेषण या ठिकाणी सांगितलं आणि विशेषणामधून हे सांगितलं की समयाशी प्रतिबद्ध कोण आहे. तर जो आत्म्याची अनुभूती घेतो तोच जीव समयाशी प्रतिबद्ध आहे. म्हणून आत्म्याचा अनुभव करणारा ज्ञानी, ज्याला अनुभूती आलेली आहे, ज्ञानी आहे, त्याला म्हणायचं समय प्रतिबद्ध. कारण तो समयाशी
म्हणजे आमच्या त्रिकाली ध्रुवाशी प्रतिबद्ध आहे, बांधलेला आहे, म्हणजे अनुभूती घेतो आहे. असा तो ज्ञानी दोन्हांवी नयाण भडिदम, दोन्ही नयाच्या कथनाला नवरी जाण दू, नवरी म्हणजे केवळ फक्त तो जाणतो मात्र. व्यवहार नयाचा पक्ष हा आहे, निश्चयाचा पक्ष हा आहे, केवळ जाणतो फक्त. आणि दून किंचिवी न नयपखम गिन्हती, आणि परंतु किंचित देखील नयपक्ष ग्रहण करत नाही, कोणत्याही एका पक्षामध्ये तो अडकत नाही. अशा तऱ्हेने तो नयपक्षाच्या अतीत होतो. जसं एखादा त्रयस्थ व्यक्ती असतो, आणि हा त्रयस्थ व्यक्ती समजा एखाद्या दोन भावांमधलं भांडण सोडवतो आहे, त्यावेळेला ती त्रयस्थ व्यक्ती कशी पाहिजे, तर त्या त्रयस्थ व्यक्तीनी दोन्ही भावांचं म्हणणं ऐकून शांत चित्ताने ऐकून घेतलं पाहिजे. आणि कुठलीही प्रतिक्रिया त्यावेळेला, ज्या समयात तो ऐकून घेतोय त्या समयात कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी द्यायला नको. म्हणजे इतका तो निर्विकल्प पाहिजे की कोणत्याही एका पक्षाकडे त्यांनी झुकायला नको. तराजूचा काटा जसा दोन्हीही पारड्यांना समान त्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे समान रीतीने ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, त्या तराजूच्या पारड्याप्रमाणे कुठल्याही एका पक्षाला जो किंचित देखील झुकलेला नाही. अशा तऱ्हेने जो त्रयस्थ, तटस्थ, मध्यस्थ असा जो झालेला आहे, तोच त्याचा योग्य निर्णय करू शकतो. तोच त्या दोन भावांचा निवाडा, न्याय योग्य पद्धतीने देऊ शकतो. आणि जर एकाकडे तो झुकला तर त्याचा निर्णय निश्चितपणे चुकणार असतो. तर असा हा नयपक्षाच्या अतीत भावा लागतो. टीका पहा. ज्याप्रमाणे खरोखर केवली भगवान विश्व साक्षीपणाने श्रुतज्ञानाच्या विषयभूत व्यवहार निश्चय नयपक्षाच्या स्वरूपालाच केवळ जाणतात. जे केवली भगवान आहे, ज्यांना सर्वज्ञपणाची प्राप्ती झालेली आहे, अशा जीवांनी सर्व विश्वाला विश्व साक्षीपणाने कसं जाणलेलं आहे? साक्षी रूपाने. मी त्याचा कर्ता आहे, मी बदलवू शकतो असं न जाणता जगामधल्या यच्चयावत घटना ज्या पद्धतीने घडत आहे तेवढ्या फक्त त्याच्या ज्ञानामध्ये झळकलेल्या आहे, तेवढ्याला त्यांनी जाणलेलं आहे. म्हणजे जगातील यच्चयावत पदार्थ कशा रीतीने प्रतिसमय परिणामित होतात आहे, पर्याय रूपाने बदलत आहे, गुणरूपाने कायम आहे, हे त्यांनी पूर्ण तसच्या तसं साक्षी भाव रूपाने त्यांनी केवळ जाणलेलं आहे. म्हणून श्रुतज्ञ आणि त्या अशा केवली भगवंतांनी श्रुतज्ञानाच्या विषयभूत असणाऱ्या नय हा केवळ श्रुतज्ञानाचा विषय आहे. बाकीची 4 ज्ञान म्हणजे मतिज्ञान, अवधिज्ञान, मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान, ही 4 ज्ञान ही केवळ प्रमाणात्मक आहे. त्याच्यामध्ये नयाचा विभाग नाही. श्रुतज्ञान मात्र प्रमाणात्मक पण आहे आणि नयात्मक पण आहे. असं या केवल ज्ञानाने देखील श्रुतज्ञानाला देखील जाणलेलं आहे. श्रुतज्ञानाला जाणलं म्हणजे श्रुतज्ञानाने प्रतिपादन केलेल्या व्यवहाराच्या पक्षाला आणि निश्चय नयाच्या पक्षाला देखील त्यांनी जाणलेलं आहे. कुणी? केवल ज्ञानींनी, सर्वज्ञ भगवंतांनी. कारण सर्वज्ञ भगवान जसे द्रव्याला जाणतात, वस्तूंना जाणतात, तशा श्रुतज्ञानांच्या सर्व बाबींना देखील ते जाणतात. आणि श्रुतज्ञान हे नयरूप पण आहे, म्हणून त्यांनी नयाला पण जाणलेलं आहे. आणि नय कोणते? तर व्यवहार आणि निश्चय नय. आणि म्हणून या दोन्ही नयाच्या पक्षांना देखील त्यांनी केवळ जाणलेलं आहे. पहिलं वाक्य. परंतु सदैव प्रकाशमान विमल सकल
केवल ज्ञानपणामुळे स्वयमेव नित्य विज्ञान घन स्वरूप असतात. परंतु सदैव प्रकाशमान अंतरंगामधून ज्ञानाचा प्रकाश सदैव उदित आहे. एक समय देखील ज्ञानाची पर्याय नष्ट झाले नाही. तेजपुंज रीतीने सर्वज्ञपणाने ती नित्य प्रकाशित आहे, म्हणून सदैव प्रकाशित मान. दुसरा शब्द ठेवला विमल, म्हणजे ज्याच्यामध्ये मलिनता काहीही आता उरली नाही. क्षायोपक्षमी ज्ञान आता नाही, क्षायी ज्ञान झालेलं आहे. म्हणजे ज्ञानावरण कर्माच्या उदयामध्ये जो काही ज्ञानाला प्रगट करण्याचा, ज्ञान प्रगट न होण्याचा जो अंश होता हा संपलेला आहे. पूर्ण ज्ञान त्याच्या संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रकाशित झालेलं आहे. असं विमल, मलरहित आणि सकल. सकल म्हणजे संपूर्ण, आणि संपूर्ण त्याची व्याप्ती किती, तर त्याची व्याप्ती अनंत जीवद्रव्य, अनंतानंत पुद्गल द्रव्य, धर्म अधर्म आकाश एक एक द्रव्य आणि काल द्रव्य असंख्यात. या सर्व द्रव्यांना त्यांच्या भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन पर्यायींसह आणि अनंत गुणांसह ही त्या केवल ज्ञानाची व्याप्ती आहे. असं विस्तृतपणा, असा अफाटपणा, असा असीमपणा ज्ञानाच्या बाबतीत आमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे, व्हिज्युअल झाला पाहिजे. की हे 343 घनराजू लोक, याला तर जाणतं प्रश्नच नाही. पण या लोकाकाशाच्या बाहेर जे अलोकाकाश आहे त्याला देखील हे ज्ञान जाणण्याला समर्थ आहे. कितीही निगोदी, सूक्ष्मातली सूक्ष्म निगोदी जीव असो किंवा परमाणू सारखं द्रव्य असो, त्यालाही हे केवल ज्ञान जाणण्याला समर्थ आहे. असं हे केवल ज्ञानपणामुळे स्वयमेव नित्य. शब्द कसे आहे की ही ज्ञानाची सहजता आहे, आर्टिफिशियलपणा नाही. म्हणून सहजतेने स्वयमेव नित्य आहे. एकदा प्राप्त झाल्यानंतर कधीही खंडित होणार नाही. आपल्याला आठवत असेल की प्रवचनसार ग्रंथ बघित असताना आम्ही एक शब्द बघितला होता केवल ज्ञानासाठी, की आता केवल ज्ञान उत्पन्न झालं म्हणजे व्ययरहित उत्पाद झाला. हा शब्द त्या ठिकाणी ठेवला, व्ययरहित उत्पाद. याचा अर्थ आता ते केवल ज्ञान रूपाने उत्पाद व्ययाला तर प्राप्त होणार आहे, पण कधीही अज्ञान रूपाला प्राप्त होणार नाही. म्हणून अज्ञानपणाचा निरंतर व्यय, म्हणून व्ययरहित उत्पाद अशाला प्राप्त झालेले आहे. आणि अशा तऱ्हेने हा नित्य विज्ञान घन स्वरूप आहे. म्हणून श्रुतज्ञानाच्या भूमिकेच्या अतीत झाल्यामुळे संपूर्ण नयपक्षाचा परिग्रह दूर झाल्या असल्या कारणाने कोणत्याही नयपक्षाचे ग्रहण करत नाही. आणि हे केवल ज्ञान आहे. केवल ज्ञानाची श्रुतज्ञानाची भूमिका नाही. आणि म्हणून या श्रुतज्ञानाच्या भूमिकेच्या अतीत संपूर्ण अशा नयपक्षाचा परिग्रह देखील त्यांच्या जीवनात नाही. नयपक्षाचं ते ग्रहण करत नाही. त्याप्रमाणे आतापर्यंत केवल ज्ञानाबद्दल बोलले, आता तुलना करत आहे केवल ज्ञानाची आणि आमच्या जवळ संसारी अवस्थेत असलेल्या मतिश्रुत ज्ञानाची. आमचं ज्ञान त्यांच्या ज्ञानाच्या तुलनेत किती तरी कमी आहे, अल्प आहे. आमच्या ज्ञानावर सतत ज्ञानावरण कर्माचा उदय आहे, म्हणून बरंचसं ज्ञान आमचं अप्रगट आहे. जेवढा क्षयोक्षम आहे तेवढंच आमचं ज्ञान प्रगट आहे. पण असं असताना देखील आचार्य एक बाजू याच्यामधली साम्य रूपाची दाखवतात, की तुझं केवल ज्ञान आणि भगवंतांचं सर्वज्ञ केवल ज्ञान, तुझं श्रुत ज्ञान आणि भगवंतांचं केवल ज्ञान तुझ्या जवळ आहे ते श्रुत ज्ञान आहे. हे श्रुत ज्ञान आणि भगवंतांजवळ असलेलं केवल ज्ञान यामध्ये काहीतरी कुठंतरी साम्य आहे. त्या साम्याला तू बघ. आणि साम्याच्या दृष्टीने बघितलं तर केवल ज्ञान आणि श्रुत ज्ञान
दोन्ही समान आहे. जसं आम्ही दोन व्यक्तींकडे बघतो, दोन व्यक्तींमध्ये महत् अंतर असतं, पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये काही असं साम्य दिसतं की आम्ही निर्णय करतो की अरे ह्या दोन बहिणी आहेत. हे कशावरून आम्ही ठरवलं? त्यांच्या त्या असणाऱ्या साम्यावरून. त्याप्रमाणे आचार्य याही ठिकाणी केवल ज्ञान आणि श्रुतज्ञान याच्यामध्ये महत् अंतर आहे, याची एका दृष्टीने तुलना होऊ शकत नाही. पण असं काही साम्य आहे की आचार्य म्हणू शकतात की अरे हे आणि केवल ज्ञान एकच आहे. तीच दृष्टी या ठिकाणी लावलेली आहे आणि सांगतात आहे केवळ जो त्याप्रमाणे श्रुतज्ञानाच्या अवयवभूत व्यवहार निश्चय नयपक्षाच्या स्वरूपाला केवळ जाणतो. आता असा जीव आहे की ज्याच्याजवळ आस्त श्रुतज्ञान आहे. श्रुतज्ञान असल्यामुळे त्याच्याजवळ जाणण्याचं साधन आहे नय. त्याला व्यवहार नयाला आणि निश्चय नयाच्या पक्षाच्या स्वरूपाला तो जाणतो. कारण क्षयोपक्षमापासून उत्पन्न श्रुतज्ञानात्मक विकल्प पुन्हा निर्माण होत असताना देखील म्हणजे आहे त्याच्या जीवनात श्रुतज्ञान, त्यामुळे असे हे श्रुतज्ञानात्मक विकल्प त्याच्या जीवनात सदैव आहे. असं असताना देखील ज्ञेयात्मक पराचे ग्रहण करण्याची उत्सुकता निमालेली आहे. हा परपराच्या ग्रहणासाठी अत्यंत निरुत्सुक आहे. त्याला पराचं काही ग्रहण करावं असं नाही. तो आत्मतत्वामध्ये स्वस्थ आहे, तल्लीन झालेला आहे. पराला जाणणं त्याच्या मोहामध्ये तो कुठेही अडकला नाही. ही पराचं ग्रहण करण्याची त्याची उत्सुकता निमालेली आहे. आणि तीक्ष्ण ज्ञान दृष्टीने ग्रहण केलेला सुनिर्मल नित्य उदयरूप चिन्मय आत्म्याचीच एकमात्र लगन असल्यामुळे वाक्य आणि शब्द आचार्यांचे इतके आत्मविभोर आम्हाला करतात की पहा, आणि आम्हाला जीवनदृष्टी देऊन जातात की आम्ही वस्तुतत्वाकडे कसं बघायचं. त्यांनी सांगितलं की तीक्ष्ण ज्ञान दृष्टीने ग्रहण केलेला आम्हाला आत्म्याला ग्रहण करायचं आहे. आणि आत्मा सूक्ष्म आहे. आत्मा सूक्ष्म असल्यामुळे आम्हाला परम पैनी सुबुधी छैनी त्याचा वापर करावा लागणार आहे. आत्मा स्थूल दृष्टीत ग्रहण होऊ शकत नाही. म्हणून तीक्ष्ण ज्ञान दृष्टी तिथे वापरावी लागेल. आमचे चर्मचक्षु आत्म्याला जाणण्यास समर्थ नाही. आमचे ज्ञान चक्षु आम्हाला उद्घाटित करावे लागेल. या ज्ञान चक्षुचं बाह्य जे काही ग्रहण आहे त्याला संपवावं लागेल, त्याच्यापासून दूर हटावं लागेल आणि एक अंतरंगामध्ये आमच्या निज आत्मतत्वाचं अन्वेषण करावं लागेल. अशा या ग्रहण केलेल्या सुनिर्मल नित्य उदयरूप चिन्मय आत्म्याचीच एकमात्र लगन. काय ओढ आहे जीवनात की काय प्राप्त झालं पाहिजे. रात्रंदिवस काय विचार त्याचे आहे की मला हा माझा असा शुद्ध चिन्मय मात्र आत्मा त्या ठिकाणी मला अनुभवता आला पाहिजे. रात्रंदिवस एकच चिंता, एकच ध्यास, एकच त्याचं ध्येय, एकच त्याच्या जीवनामध्ये ओढ लगन ही अशी आहे. आणि म्हणून त्या काळी स्वयं विज्ञान घन स्वभाव होतो आणि ही अपार ओढ त्याच्या जीवनात अनुभूती आणल्याशिवाय राहत नाही. तो आत्मतत्वाची अनुभूती घेतो आणि अनुभूतीच्या काळात आचार्य सांगतात की श्रुतज्ञान आणि केवल ज्ञान यामध्ये काहीही फरक नाही. जे श्रुतज्ञानाने आत्मस्वरूप जाणलेलं आहे तसंच आत्मस्वरूप केवल ज्ञानी जाणत आहे. आमच्या जवळ कमी ज्ञान आहे म्हणून आम्हाला उद्विग्न होण्याचं काही कारण नाही. एक ही जी लगन असेल कोणती, सुनिर्मल नित्य उदयरूप चिन्मय आत्मतत्वाची एकमात्र लगन. कार्य काहीही करा पण करत असताना मला माझी अनुभूती यावी
हा एकच ध्यास जीवनात असावा आणि तो आम्हाला अनुभूतीकडे निश्चित नेणार आहे. इथे आपण आज थांबूया. उद्याला पुढचं प्रकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.